सर पुढे थोडं. दोष हा भाग नाहीये, पक्षाचा निर्णय असतो. नाराज व्हायचाही प्रश्न नाही. पक्षानं जी जी जबाबदारी दिली त्यावेळेस ती पार पाडणं आपलं काम असतं. आलं लक्षात. आणि गायब होणं वगैरे हा प्रकारच नाहीये. सगळेच गायब झाले. कारण एक जबाबदारी संपल्यानंतर माझी बाकी काही जबाबदाऱ्या भरपूर आहेत आणि त्या जबाबदाऱ्यामुळं कदाचित आपल्याशी इंटरॅक्शन थोडी कमी झाली असेल आणि मीडियाची इंटरॅक्शन कमी झाली. ही गोष्टीला मंत्रिमंडळानं किंवा मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली नाही फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. एक भाग. दुसरा भाग, आता 3190 कोटीचा पण हे सगळं काम करत असतात. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून 1 रुपयाही समोर गेलेला नाही. अशा केसमध्ये आभासी जगामध्ये जगायचं आणि घोटाळे झाले म्हणजे एखाद्याला पर्पजली बदनाम करणं हे चुकीचं आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही पेपरलाही बघितलं असेल, तुमच्या माध्यमातून मीडियासमोर त्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस सांगितलं की 42 निर्णय आपण घेतले. त्याचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं स्वागत केलं. वारीच्या बाबतीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 3दा आपलं नाव आलं. चांगल्या पद्धतीनं सेवा केल्या. ज्यावेळेस मोफत उपचार 15 ऑगस्ट 2023ला आपण इम्प्लिमेंट केलं, त्या प्रत्येक महिन्याला राबवायची, त्याचे फोटोग्राफ अपलोड करायचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना. ते केलं. त्यानंही ते कंट्रोलमध्ये होत नव्हतं आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आमच्या अगोदर वैद्यकीय शिक्षण विभागानं अशाच पद्धतीचं मेकॅनाइज्ड क्लिनिक सिस्टम राबवली. त्याचं 70 कोटीमध्ये मॅन्युअली महाराष्ट्रातले जवळपास 2500 हॉस्पिटलची स्वच्छता मेंटेन करणं शक्य आहे का हे तुम्ही अनालिसिस करा. आणि ते शक्य नव्हतं. IPD OPD वाढलेली होती. म्हणून हे यांत्रिक पद्धतीने जाणं हे खात्याकडनं ज्यावेळेस हे पुटअप केलं गेलं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की बाकीच्या खात्याची माहिती द्या. त्यावेळेस वैद्यकीय शिक्षण विभागाची ऑलरेडी ती ऑर्डर झालेली होती 120 रुपये पर स्क्वेअर मीटरनं. समाज कल्याण विभागाची ऑर्डर झाली होती 95 रुपयेनं आणि माझ्या खात्यानं ती ऑर्डर 84 रुपये पर 2012चा रेट ह्या प्रमाणात ती फायनल केली. अगोदर असं ठरलंय की हे केंद्रशासित ज्या काही एजन्सी आहेत त्यांच्याकडे ते सुपूर्द करू. आम्ही तिकडे दिलं होतं केंद्राकडं की महाराष्ट्रभर हे काम करायचं म्हटलं तर मोठी यंत्रणा लागेल आणि त्या कंपनीला ते केंद्र बघून घेईल, त्याप्रमाणे ते पास होईल. पण हायकोर्टामध्ये आपल्यातलेच कुणीतरी लोक गेली आणि कोर्टानं तो नाही. मला जे काही काल आपल्या खात्यातनं जी माहिती मिळाली की अशा पद्धतीचं कुठलंही 1 रुपयाचाही ट्रान्झॅक्शन महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यावरती दिलेलं नाही. आणि आयुक्तांनी त्याच्यावरती हे सांगितलं गेलं की आमच्याकडे बजेटरी प्लॅनिंग नसल्यामुळं तात्पुरतं आम्ही हे थांबवतोय. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ह्याला अशा पद्धतीची कुठलीही स्थगिती दिली नाही. कारण माझ्या हॉस्पिटलमध्ये येणारा हा वर्ग जो आहे तो रोजंदारी करणारा 200-400 रुपये करून स्वतःचं पोट भरणारा, कारण ज्याला 10,000 रुपये पगार आहे तो सुद्धा आज गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जात नाही, तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो. हे डोक्यात ठेवून आपला दवाखाना ही संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही पुढे आणली. त्याच्यानंतर मोफत उपचार सुरू केले आणि अपग्रेडेशन करण्यासाठी त्या पद्धतीची भूमिका जर घेतली असेल आणि मला वाटतं तुम्हीच अनालिसिस करा. 2500 हॉस्पिटल ह्याचं क्लिनिंग स्वच्छता ही वाढलेली भूमिका, पेशंटची वाढलेली संख्या, या 2 गोष्टी वेगळ्या असतात. आणि म्हणून हे पुढं काय झालं त्याचं काय झालं त्यावेळेस सुद्धा टोटल टेंडर त्या 108 मध्ये काय 12,000 कोटीचा असेल, 12,000 कोटीचा घोटाळा झाला. त्या केसमध्येही कुठेही रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालेलं, कुठेही समोरच्याला रुपयाला, कारण ते न्यायप्रविष्ट होतं. आजही न्यायप्रविष्ट आहे. आणि सभागृहात त्यावेळेस सुद्धा मी आश्वासन दिलेलं होतं की जोपर्यंत माननीय हायकोर्ट जे नेते आहेत त्यांना टार्गेट करायचं आणि त्या टार्गेटच्या माध्यमातून मग आम्ही विचलित होऊ आणि त्यांच्यावरती काहीतरी